24/24 बातम्यांमध्ये पहिली बातमी औरंगाबादमधून मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता वाढत चालल्यानं अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणाचं पाणी अखेर जायकवाडी धरणात सोडण्यात येणारे गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या झालेल्या बैठकीत याबाबत तत्वतः मान्यता देण्यात आली। सद्यस्थितीत जायकवाडी धरणात 172 दशलक्ष घनमीटर पाण्याची तूट आहे। त्यामुळे नेमकं किती पाणी सोडायचं याबाबत येत्या 2 ते 3 दिवसात निर्णय घेऊ अशी माहिती पाटबंधारे कार्यकारी संचालक अप्र कोहिरकर यांनी दिली। या बैठकीत मुळा, भंडारदरा, दारणा धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात आला। सध्या जायकवाडी धरणात अवघा 40% इतका पाणीसाठा आहे। त्यामुळे वरच्या धरणातील पाणीसाठा आणि वापरलेलं पाणी याचा अभ्यास करून पाणी सोडण्याचा निर्णय होणार आहे। परतीच्या पावसानं पाठ फिरवल्यानं नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या अनेक गावांना टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय। त्यात मराठवाड्यातलं जायकवाडी धरण 65% कमी भरल्यानं उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 6 टीएमसी पाणी सोडावं लागणार आहे। नाशिकमध्ये सध्या 50हून अधिक टँकरनं पाणी पुरवठा होतोय, तर पूर्व भागात पिण्यासाठी पाणी नाही। त्यामुळे आता मराठवाडा विरुद्ध नाशिकनगर असा वाद पेटणार आहे। नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी देवळा, सटाणा, मालेगाव, नांदगाव आणि चांदवड या दुष्काळी तालुक्यांचा सोमवारी दौरा केला। या दौऱ्यावेळी सटाण्यात काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महाजनांना काळे झेंडे दाखवले। महाजन यांनी थेट बांधावर जाऊन करपून गेलेल्या पिकांची पाहणी केली। दुष्काळामुळे खरीपाच्या पिकाचं नुकसान झालंय, तर रब्बीच्याही आशा धुसर झाल्यात। पाणी आणि चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होण्याची भीती आहे। याबाबत महाजनांनी चिंता व्यक्त केली असली तरी विरोधक या पाहणी दौऱ्यावर समाधानी नाहीत। जिल्ह्यात भीषण दुष्काळी स्थिती असताना सरकार असंवेदनशीलपणे वागत असल्याचा आरोप सटाण्यातल्या शिवाजी चौकातून महाजनांचा ताफा जात असताना विरोधकांनी काळे झेंडे फडकवले। राहुरी इथं महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागानं आयोजित केलेल्या किसान आधार संमेलनात कृषी तसंच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले। संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर पाटील भाषण करत असताना हा प्रकार घडला। अचानक झालेल्या या प्रकारानं पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली होती। यावेळी पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। आंदोलन झालं तरी चंद्रकांत पाटील यांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं। शेतीचे आणि दूध उत्पादकांचे प्रश्न प्रलंबित असताना केवळ भाषण करण्याचा अधिकार मंत्र्यांना नाही, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं। राज्य सरकारकडे ऑनलाईन दारू विक्रीबाबत आलेल्या अर्जांवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला लक्ष्य केलंय। घरपोच दारू नको, दुष्काळग्रस्तांना मदत पोहोचवा असा खोचक सल्ला त्यांनी सरकारला दिलाय। ऑनलाईन दारू देणं हे संस्कृतीला शोभणारं नसल्याची टीकाही त्यांनी केली आहे। सध्या राज्यात शोभा करण्याचा प्रयोग सुरू असल्याचं सांगून उद्धव ठाकरेंनी दुष्काळाकडे सरकारचं लक्ष वेधलंय। केंद्राच्या मदतीची वाट न पाहता दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्यात यावी अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीत करणार असल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलंय। देसाई जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। या दौऱ्यात त्यांनी अंबड तालुक्यातील शेवगा आणि लालवाडी तसंच जालना तालुक्यातील अंतरवाला आणि गोलापांगरी या गावांना भेटी दिल्या। या गावातील कपाशी, सोयाबीन, तूर या पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला। यंदा जालना जिल्ह्यात पावसाअभावी खरीप पिकं वाया गेली आहेत। दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ऐनवेळी आंदोलन करण्यात आलं। दुष्काळ पाहणी करण्यासाठी पालकमंत्री अर्जुन खोतकर हे उस्मानाबाद दौऱ्यावर असताना त्यांच्या वाहनांचा ताफा वाशी तालुक्यातील पारगाव टोल नाक्यावर अडवून हे आंदोलन करण्यात आलं। तासभर हे आंदोलन सुरू होतं। आंदोलनस्थळी पालकमंत्री अर्जुन खोतकर आणि आमदार राणा पाटील यांच्यात चर्चा झाली। त्यानंतर मागण्यांचं निवेदन देऊन हे आंदोलन मागे घेण्यात आलं। सोलापूर जिल्ह्यात सध्या भारनियमनामुळे शेतकरी उद्योजकांचे हाल सुरू आहेत। या भारनियमनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं सोलापूर महाराष्ट्र राज्य वीज महामंडळ अधीक्षक कार्यालयासमोर कंदील आंदोलन केलं। कोळसा पुरवठ्याबाबत शासनानं योग्य नियोजन केलं नसल्यानं हे भारनियमन प्रशासनाला करावं लागत असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे। ऊर्जा मंत्री आणि राज्य सरकारविरोधात घोषणा देत आंदोलकांनी प्रशासनाला कंदील भेट दिला। अमरावतीमध्ये केवळ 78% पाऊस झाल्यानं दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे। त्यामुळे सरकारनं तातडीनं धान्य खरेदी केंद्र सुरू करावं या मागणीसाठी काँग्रेसनं जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केलं। यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घातला। जोवर शासकीय खरेदी केंद्र सुरू होत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी दिलाय। टोमॅटोला बाजारात भाव मिळत नसल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। स्थानिक बाजारात 2 रुपये किलोनं दर मिळत असल्यानं बीडच्या पाटोदा इथल्या शेतकऱ्यानं 1 एकरवरील टोमॅटो बांधावर फेकून दिला। पाटोदा तालुक्यातील चिखली गावचे भागवत राऊत यांनी 50,000 रुपये खर्च करून 1 एकर जमिनीवर टोमॅटोची लागवड केली। मात्र टोमॅटोला 1 रुपये आणि 2 रुपयांचा दर मिळत असल्यानं त्रस्त होऊन राऊत यांनी टोमॅटोची झाडं उपटून बांधावर फेकून दिली। राजापूर तालुक्यातल्या प्रस्तावित नाणार तेलशुद्धी प्रकल्पावरून शिवसेना आक्रमक झाली आहे। मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या
सुक्तनकर समितीला नाणारमध्ये पाऊल ठेवू देणार नाही अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे। याबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत इशारा दिला आहे। शिवसेनेच्या या शिष्टमंडळात खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, शिवसेना उपनेते उदय सामंत यांची उपस्थिती होती। चाकण एमआयडीसीच्या 5व्या टप्प्यासाठी 2007 मध्ये जमीन आरक्षित करण्यात आली आहे। मात्र 10 वर्षांनंतरही शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही। एमआयडीसीसाठी जमीन आरक्षित झाल्यानं शेतकरी विक्रीही करू शकत नाहीत। एमआयडीसीनं लवकर जमीन ताब्यात घेऊन शेतकऱ्यांना मोबदला द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। समेत शिखरजी या जैन धर्मियांच्या तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याचा निर्णय झारखंड सरकारनं घेतलाय। त्या निर्णयाविरोधात पुण्यातल्या जैन समाजानं मोर्चा काढून निषेध नोंदवला। समेत शिखरजी इथं 24 जैन तीर्थंकरांपैकी 20 तीर्थंकरांना मोक्ष प्राप्त झाला अशी जैन धर्मियांमध्ये मान्यता आहे। त्यामुळे समेत शिखरजी तीर्थ हे जैन धर्मियांसाठी विशेष पवित्र धार्मिक स्थळ आहे। मात्र समेत शिखरजीला पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केलं तर तिथे हॉटेल्स येतील, त्यामुळे मांसाहार आणि दारू या जैन धर्मामध्ये निषिद्ध असलेल्या गोष्टी तिथे येतील। म्हणून झारखंड सरकारनं समेत शिखरजी हे धार्मिक क्षेत्र घोषित करावं अशी मागणी जैन धर्मियांनी यावेळी केली। या मोर्चात जैन धर्मातील श्वेतांबर, दिगंबर आणि इतर उपपंथीयही सहभागी झाले होते। पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकानंच बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। समीर रणदिवे असं या चिमुकल्याचं नाव आहे। शिक्षक वर्गाबाहेर गेल्यानं वर्गातील विद्यार्थ्यांनी बेंच वाजवायला सुरुवात केली। वर्गातील विद्यार्थी जोरजोरात बाक वाजवत असल्याचं पाहिलं असता शिक्षकांना राग अनावर झाला। त्याने विद्यार्थ्यांना छडीनं मारहाण केली। शिक्षकांनी छडीनं मुलाच्या पाठीवर वळ उठेपर्यंत जबर मारहाण केली। या प्रकरणी शिक्षक लक्ष्मण कडलक यांच्यावर मुलाच्या आईनं खेड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पिंपळे गावातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी पायी चालत आदिवासी विकास विभागाचे यावल कार्यालय गाठण्याचा निर्णय घेतलाय। शिक्षकांची मारहाण, निकृष्ट जेवण, अशुद्ध पाणी या सगळ्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ही मुलं 80 किलोमीटर अंतर पायी चालत जात आहेत। दारू पिऊन शिक्षक मारहाण करतात, वारंवार तक्रारी करूनही समस्यांकडे लक्ष दिलं जात नाही अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे। नाशिकमध्ये 2 गटांतील हाणामारी सोडवायला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाच मारहाण करण्यात आली। पोलीस वाहनाची देखील तोडफोड करण्यात आली। डोळ्यात मिरची पूड टाकत पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली। नाशिकच्या उपनगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला। संबंधित घटनेनं पोलीस दलात खळबळ उडाली आहे। याशिवाय वाहतूक पोलिसाला देखील एका रिक्षा चालकाकडून मारहाण करण्यात आली। नाशिकमधील पोलीस यंत्रणाच असुरक्षित असल्याचं चित्र यावरून दिसतंय। व्हॉट्सअप या सोशल मीडियावर शोधात मेसेज टाकल्यावरून एका प्लॉटिंग एजंटवर 15 ते 20 जणांनी तलवार, चाकू, रॉड आणि लाठीनं हल्ला करून त्याची भर चौकात निर्घृण हत्या केली। ही घटना रविवारी रात्री औरंगाबादच्या हर्सुल भागातील फातिमा नगर चौकात घडली। मोईन महमूद पठाण असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे, तर मोईनचा भाचा इरफान शेख रहीम हल्ल्यात गंभीर जखमी झालाय। 4 दिवसांपासून मारेकरी आणि मोईन यांच्यामध्ये धुसफूस सुरू होती। दरम्यान रविवारी संशयित मारेकऱ्यांनी मोईनला गावातील फातिमा नगर चौकात बोलावलं। तिथंच बाचाबाची झाली आणि मारेकऱ्यांनी मोईनवर हल्ला करत त्याचा खून केला। सध्या देशात #मीटूच्या माध्यमातून महिलांवर लैंगिक छळ होत असल्याचे आरोप होत असताना परभणीत मात्र एका युवकानं महिलेकडून होत असलेल्या लैंगिक छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। परभणीतील वसमत रोडवर असलेल्या ब्रह्म अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली। तरुणानं गळफास लावत आपली जीवनयात्रा संपवली। सचिन मिटकरी असं या युवकाचं नाव असून आपलं आयुष्य एका महिलेमुळे बर्बाद झाल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलंय। महिलेकडून वारंवार शरीर सुखाची मागणी होत असल्याचा आरोपही त्यानं केलाय। 5 दिवसांपूर्वी सचिनवर या आरोपी महिलेनं परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता। अखेर काल रात्री सचिननं आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं। सचिनच्या चिठ्ठीचा आधार घेत आणि सचिनच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून नवा मुंडा पोलीस ठाण्यात स्वाती चौकेवार विरोधात कलम 306 नुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तरुणीच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट उघडून त्यावर अश्लील फोटो आणि व्हिडिओ अपलोड केल्याचा प्रकार श्रीवर्धनमध्ये उघडकीस आलाय। हरिहरेश्वर इथली ही तरुणी गेल्या 4 वर्षांपासून फेसबुक अकाउंट वापरते। मात्र अलीकडे तिच्या नावे बनावट अकाउंट उघडण्यात आलंय। त्यावर डीपी म्हणून अश्लील फोटो ठेवण्यात आलाय। तसंच त्यावरून तिच्या 40 मित्रमैत्रिणींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यावर अश्लील फोटो, व्हिडिओ अपलोड करण्यात आलेत। ही बाब लक्षात आल्यानंतर या तरुणीनं श्रीवर्धन पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केलाय। मुंबई विमानतळावर उडण्याच्या तयारीत असलेल्या एअर इंडियाच्या विमानात विचित्र अपघात घडला। एअर इंडियाची एक हवाई सुंदरी विमानाचा दरवाजा बंद करत असताना तोल जाऊन विमानातून खाली पडली। एअर इंडियाचं AI-864 हे मुंबई दिल्ली विमान
टर्मिनलवरून निघण्याच्या तयारीत होतं. त्याचं दार बंद करताना हा अपघात घडला. अपघातात हर्षा लोबो ही 53 वर्षांची हवाई सुंदरी गंभीर जखमी झाली आहे. उपचारांसाठी लोबो यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांना स्वाईन फ्लूची लागण झाली. नागपूरच्या खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 10 दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी ते पुण्याला गेले होते. तेव्हापासून ते आजारी पडले. आता प्रकाश गजभिये यांना स्वाईन फ्लू झाल्याचं निदान झालं असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. यवतमाळ राळेगाव वनपरिक्षेत्रात रविवारी T1 वाघिणीच्या पायांचे ठसे दिसल्यानंतर वनविभाग आणि शिकारी नवाबच्या टीमनं रात्रभर शोध मोहीम राबवली. मात्र पुन्हा या नरभक्षक वाघिणीनं हुलकावणी दिल्याचं चित्र आहे. रात्रभर शोध मोहीम राबवल्यानंतर सर्व टीम रित्या हातानं सकाळी परतली. वाघिणीचे बछडेही बीट 6x6 परिसरात दिसले होते. त्यामुळे शोध मोहीम या परिसरात केंद्रित आहे. आज शोध मोहिमेचा 34वा दिवस होता. यवतमाळच्या वडकी शिवारात हिंस्र वन्य प्राण्यांची पिल्लं आढळल्यानं ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. कारेगाव परिसरात ही 2 पिल्लं आढळली आहेत. शेतात कापूस वेचणी करणाऱ्या महिलांना ही पिल्लं दिसली. ही पिल्लं नरभक्षक वाघिणीची असावीत असं वाटल्यानं वेचलेला कापूस फेकून महिलांनी पळ काढला. गावातील तरुणांना त्यांनी माहिती दिल्यानंतर ग्रामस्थांनी शेतात पिल्लांजवळ जाऊन वनविभागाला माहिती दिली. या पिल्लांचे फोटो वनविभागाला पाठवल्यानंतर ही पिल्लं तडसाची असावीत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. याच परिसरात 13 जणांचे बळी घेणारी नरभक्षक वाघीण आणि 2 बछड्यांचा संचार आहे. त्यांची शोध मोहीमही सध्या सुरू आहे. त्यामुळे ही सापडलेली 2 पिल्लं वाघाची असावीत असं समजून ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे. आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव इथं विलास नथू काळे या शेतकऱ्यांच्या कांद्याच्या चाळीला अज्ञात व्यक्तीनं आग लावली. या आगीमुळे बराकीतील जवळपास 60 ते 70 पिशवी कांदा जळून गेला. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. यात अंदाजे 40 ते 50 हजार रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय. या घटनेचा पंचनामा घोडेगावच्या तलाठी शिला बोधडे यांनी केला असून बराकीला आग लावलेल्या अज्ञात व्यक्तीबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे. ठाण्यात अल्मेडा रस्त्यावर रिक्षाला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नसली तरी रिक्षा आगीत जळून खाक झाली. पिंपरीमध्ये मेट्रोसाठी उभारण्यात आलेल्या कासारवाडी इथला एक पिलर निकृष्ट दर्जाचं असल्याचं वृत्त झी24तासनं दिलं होतं. त्यानंतर महामेट्रोकडून 2 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं होतं. माहिती अधिकार कार्यकर्ते निलेश निकम यांनी हा प्रकार उघडकीस आणला होता. मुंबईतील अंधेरी येथे राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. ओडिशा, दिल्ली, तामिळनाडू, हरियाणा, उत्तर प्रदेश अशा वेगवेगळ्या 14 राज्यातील स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला. नवरात्रीच्या निमित्तानं मुंबईत बोरिवलीमध्ये अवयवदानाबाबत अनोखी जनजागृती मोहीम राबवण्यात आली. बोरिवली मेडिकल असोसिएशनच्या वतीनं हा कार्यक्रम राबवण्यात आला. मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरामध्ये ज्येष्ठ संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांना संगीतातील 7 दशकांच्या तुलनीय योगदानाबद्दल फ्लूट लेजंड पंडित हरिप्रसाद चौरसिया पुरस्कारानं गौरवण्यात आलं. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला. ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांच्या अदाकारी नृत्यानं ठाणेकर रसिकांना भुरळ घातली. साईबाबा ग्राम विकास प्रतिष्ठान, प्रियजन गुणगौरव समिती, प्रियजन महिला बचत गट समिती मुरबाड यांच्यातर्फे ठाण्यातल्या गडकरी रंगायत इथं हेमा मालिनी यांचा दुर्गा बॅले शो आयोजित करण्यात आला होता.